गिरीश महाजने पक्ष फोडण्यासाठी भाजपनं नेमलेले दलाल आहेत अशी टीका संजय राऊतांनी केली। महाजनांच्या 10 पिढ्या आल्या तरी आमचा पक्ष संपवू शकत नाही असंही राऊत म्हणाले। गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्याचा राऊतांकडून समाचार घेण्यात आलाय। ठाकरे गट नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर असल्याचं गिरीश महाजनांनी वक्तव्य केलंय। ठाकरेंसोबत कोण राहणार कोण नाही येत्या 8 दिवसात कळेल असंही गिरीश महाजन यांनी म्हटलंय। टेंडर खंडणीच्या पैशातून पक्ष फोडणारे दलाल गिरीश महाजन असा आरोप संजय राऊतांनी केलाय। तर तुमच्यासारखी दलाली करणार नाही असं प्रत्युत्तर महाजन यांनी दिलंय। ठाकरे गटात कोण राहील कोण नाही 8 दिवसात बघा असं महाजनांनी म्हटलं। ठाकरे गट जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर असल्याचा दावा महाजनांनी केलाय। तुमच्या 10 पिढ्या आल्या तरी पक्ष संपवू शकणार नाही असा पलटवार राऊतांनी केलाय। ठाकरेंच्या सेनेला खिंडार पडण्याचे संकेत असताना नाशिकवरून राऊत महाजनांमध्ये खडाजंगी सुरू झालीय। 8 दिवसात ठाकरेंसोबत कोण राहतं कोण नाही ते कळेल असं वक्तव्य करून गिरीश महाजनांनी ठाकरे गटात भूकंपाचे संकेत दिले। ठाकरे गट जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर असल्याचं वक्तव्यही महाजनांनी केलंय। महाजनांच्या वक्तव्यावर संजय राऊत चांगलेच भडकलेत। पक्ष फोडणारे दलाल डरपोक असा महाजनांचा उल्लेख राऊतांनी केलाय। हातात पोलीस आहेत, पैसे आहेत, प्रचंड टेंडरबाजीतून खंडणीतून आणि त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन। ज्या पद्धतीने आपण उद्धवजींना त्यांच्या काँग्रेसच्या मांडीवर बसवलं आणि त्यामध्ये जी दलाली केली तेवढी दलाली तर मला वाटतं आजपर्यंत कोणी केलेली नसेल। मी कोण आहे काय सर्वांना माहित आहे। पक्षासाठी तर मी काही करेल, पक्षासाठी मी काय करेल, पण त्या पक्षाच्या वाढीसाठी मी करेल। तुमच्यासारखा पक्षाला रसातळाला नेण्यासाठी मी दलाली करणार नाही। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये इनकमिंग आउटगोईंगचं राजकारण होण्याची चर्चा आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे, हा गट मला वाटतं आता जमीनदोस्त नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर आहे। त्यांच्याकडे तर तुम्ही बघा या 8 दिवसामध्ये कोण राहील कोण राहणार नाही म्हणून, पण हा पक्ष संपवण्यासाठी मला असं वाटतं की संजय राऊत पुरेसे आहेत। शिवसेना संपवणं ही गिरीश महाजनच्या 10 पिढ्या उतरल्या तरी जमणार नाही। 2, 4, 5, 25 माणसं फोडणं म्हणजे का पक्ष संपवणं असतं का? गिरीश महाजनचा अभ्यास कच्चा आहे। हे नाचेगिरी करणं म्हणजे राजकारण